सर, भारतीय जनता पार्टीमध्ये आतापर्यंत चर्चा होती की केवळ प्रवेश करणार, आता तारीख निश्चित झाल्याची माहिती आहे. कधी प्रवेश होणार आहे, कुठे प्रवेश होणार आहे, कोणाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे? मग आज सकाळी सन्मान्य नारायणजी कुचे आणि सन्मान्य अतुल सावेजी यांचा फोन आला आणि परवा म्हणजे 31 तारीखला दुपारी 3 वाजे पार्टी कार्यालय मुंबईत मंत्रालयाजवळ माझा प्रवेश ते करून घेणार आहे. आणि फार दिवसापासून लोकांना वाटत होतं कधी जाणार, ती तारीख झालेली आहे. तुमच्यासोबत आणखी कोण कोण प्रवेश करणार आहे? किती जण असतील, किती कार्यकर्ते असतील? हे बघा, आता एकदम इमर्जन्सीमध्ये निघायचं म्हणून आता बघू. आम्ही आज बैठक घेणार आहे, कारण एकच दिवस उरलेला आहे आणि परवा म्हणजे 1 तारीखला अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. म्हणून असं काय प्लॅनिंग करायचं आता मी बसणार आहे. पण तरी मॅक्झिमम नगरसेवक जे आहे आणि आमचे जे माजी पंचायत समिती मेंबर असेल, माजी जिल्हा परिषद मेंबर, ते सर्व मी जाणार आहे. नगरसेवक जे आहेत सध्या जालना महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे, त्यापैकी किती जण आपल्यासोबत येण्यासाठी इच्छुक आहेत? हे बघा, मॅक्झिमम सर्व येण्याची तयारी आमच्यासोबत आहे. आणि जे गेले त्यांच्या मनात पण थोडा चलबिचल आता सुरू झालेली आहे. एवढे वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे, काँग्रेस सोडण्याची कधी मनातही तुमच्या आलं नसेल? दुःख होतो आहे. असं नाही की म्हणजे ज्या पार्टीत आपण 35 वर्षापेक्षा जास्त राहिलो, आता एकदम सोडून जाणे म्हणजे ते मनात कुठं ना कुठं तर वेदना होतो आहे. म्हणजे मी पण माणूस आहे, मी काही रोबोट किंवा कम्प्युटर नाही की मला वेदना नाही आहे. मला पण वेदना आहे. आता काय करू, परिस्थिती अशी निर्माण झाली, त्यात मला ते स्टेप घ्यावंच लागलं. खूप वर्षापासून अगदी तुम्ही आमदार असो नसो, पण जालना महानगरपालिका नगरपरिषद असताना सतत तुमच्या ताब्यात राहिलेली आहे. संगीताताईसुद्धा नगराध्यक्ष राहिल्या, इतरही काँग्रेसचे पदाधिकारी तुम्ही नगराध्यक्ष केले. या शहरामध्ये तुमचा चांगला दबदबा आहे, महानगरपालिकेमध्ये दबदबा आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही युतीमध्ये गेल्यानंतर जालना महानगरपालिकेची निवडणूक ही स्वबळावर व्हावी की एकत्रितपणे लढावं, काय तुमची इच्छा आहे? किंवा तुम्ही अशी काही भावना तिकडे बोलून दाखवली का? हे बघा, उद्या माझा प्रवेश आहे. प्रवेश झाल्यानंतर मग पार्टी जेव्हा येईल, निवडणूकची वेळ येईल, तेव्हा आम्हाला विचारणार काय करणार काय नाही. तेव्हा आम्ही सांगू की आपली ताकद आहे, इथं आपण वेगळं लढायचं. तुम्ही पक्षप्रवेश करताय, काही कार्यकर्त्यांची भावना आहे, काही कार्यकर्ता नाराज झालेले आहे. शायरीमध्येच त्याचा असा प्रश्न आहे, बड़ी मुश्किल से ये घर बनाया था आपने, नया घर बनाना आसान थोड़ी है. शायरीमध्ये काय उत्तर द्या? बड़ी तमन्नाओं से घर बनते और पल भर में चल जाते हैं. अब की दिवाली में हम देखे नहीं दिए जलते, देखे हैं घर जलते हुए. बड़ी तमन्नाओं से घर बनते हैं पण पल भर में ये जलते हैं. 2029 साली विधानसभा निवडणुका आहे, तयारी असेल तुम्ही तेव्हाही दावेदार असाल का मतदारसंघामध्ये? तर माझा तर आता प्रवेश होतो आहे. बघा, मी काही दावेदारी करणं म्हणजे बरोबर नसतं. एकदा प्रवेश झाल्यानंतर महानगरपालिका आणल्यानंतर मग आपण कुठं ना कुठं दावेदारी ठोकू शकतो ना. काय असतात, मी आज काही बोललो तर त्याचा काही अर्थ निघत नाही. एकतर मी आता आपला 12वीचा विद्यार्थी कसा असतो, त्याला एक्झाम द्यावा, त्याला स्टडी करावा लागतात, त्याला एक्झाम द्यावा लागतात. जब तो पास झाल्यानंतर मग तो डिसाईड करेल की कुठं जायचं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. असा आम्ही एकदम महानगरपालिका आल्यानंतर मग आम्ही सर्व विचार करू काय करायचं. कांग्रेस छोड़कर बीजेपी में जाने का फैसला लिया है, कब आपका प्रवेश होगा और किस तरीके से, कितने लोग रहेंगे? देखिए, मेरा प्रवेश 31 तारीख को 3 बजे भारतीय जनता पार्टी का कार्यालय जो मंत्रालय के पास है वहाँ होने वाला है. और एक शॉर्ट टाइम उन्होंने दिया है कि आज सवेरे मुझे सन्मान्य नारायण कुचे जी और सन्मान्य अतुल जी सावे का फ़ोन आया. अभी ये बारिश के भी दिन है और तैयारी क्या करना, आज भी सब कार्यकर्ताओं के साथ बैठक होगी और उस पर तय किया जाएगा. बीजेपी में आप जा रहे हो, महायुति है, किस तरीके से सीट बंटवारे का रहेगा या फिर खुद के बलबूते पर आप जो है अकेला चलोरे के हिसाब से आप इलेक्शन लड़ेंगे, कैसा रहेगा? देखिए, अभी प्रवेश होने के बाद जब इलेक्शन का समय आएगा, जब इलेक्शन का मौसम आएगा, उस वक्त तो पूछे जाएगा कि क्या करना क्या नहीं करना, तब हम लोग अपना राय रखेंगे. लेकिन मेरा व्यक्तिगत राय रहेगा कि हम लोगों ने अलग लड़ना चाहिए.
30 वर्ष काफ़ी लंबा समय होता है, एक लंबे समय आप कांग्रेस में रहे हैं। कांग्रेस छोड़ते हुए क्या महसूस करते हैं, कैसे? निश्चित है, मैं भी एक इंसान हूँ यार, मुझे भी भावना है, मेरी भी वेदना है कि कहीं ना कहीं तो दिल दुखता है, ये तो फैक्ट है, इसको नकारा नहीं जाता है। लेकिन परिस्थिति भी कुछ ऐसी हो गई है कि आदमी कितनी बार ठोकर खाएगा, ये भी एक बात निर्माण होती है कि एक बार ठोकर खाए, 2 बार ठोकर खाए, 3 बार ठोकर खाए, कब ठोकर कितनी बार खाना चाहिए। हाँ, मेरी अगर कोई गलती होती है तो मैं आज भी उस चीज़ को मानता हूँ कि मेरी गलती न होते मुझे जब इस तरह से मेरे साथ व्यवहार किया जाता है तो मैं क्या करूँ। आज कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष सपकाल भी जानने में आ रहे हैं, उनसे मुलाकात होगी आपकी? नहीं, मुझे क्यों मिलना है, अगर वो मेरे घर पे चाय पीना आना चाहते तो वेलकम, मैं किसी को मिलने क्यों जाऊँगा। अभी कोई आश्वासन समझौता कुछ हुआ तो? देखो, मैं एक बार पैर आगे रख दिया, वो रिटर्न लेना मेरे लिए आत्मघाती के जैसा हो जाएगा। ना मैं धड़ इधर का ना धड़ उधर कराऊँगा। ऐसी पोजीशन है कि आज मैं अगर रिवर्स हो गया तो मेरा राजकारण हमेशा के लिए ख़त्म हो जाएगा। आप बीजेपी में जा रहे हो, कुछ कार्यकर्ता आपके साथ है, लेकिन वहीं पर कुछ कार्यकर्ता नाराज़ है। तो शायरी में ही सवाल है कि बड़ी मुश्किल से ये घर बनाया था आपने, नया घर बनाना आसान थोड़ी है, क्या कहेंगे इस पर, शायरी में कहेंगे? अब क्या, आपके दिवाली में देखे नहीं दिए जलते, देखे हैं घर जलते, बड़ी तमन्नाओं से घर बनते हैं, पल भर में ये जलते हैं।